कनिष्ठ न्यायालयाने दिलेला आदेश बेकायदेशीर आहे, त्यामुळे ट्रायल कोर्ट माझ्या अशिलाविरुद्ध वॉरंट जारी करू शकत नाही. रकमेच्या वसुलीसाठी दिलेला चेक म्हणजे पैसे वसुलीची केस आहे असं बऱ्याच जणांना वाटतं. प्रत्यक्षामध्ये जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला रकमेच्या देण्यापोटी कायदेशीर देण्यापोटी जेव्हा चेक इश्यू करतो आणि तो चेक जेव्हा बाउन्स होतो तर त्यानंतर जी केस दाखल केली जाते नोटीस देऊन, तर ती केस ही रक्कम वसुलीची केस नसते, ती एक फौजदारी केस असते आणि खात्यावर पुरेशी रक्कम न ठेवता चेक देणं आणि तो चेक बाउन्स झाल्यानंतर गुन्हा होतो, ज्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत आहे. काही जणांना असं वाटतं की चेक बाउन्स झाला, कोर्ट न्यायालयामध्ये केस दाखल झाली आणि जी चेकची रक्कम आहे ती जर आम्ही न्यायालयामध्ये गेलो आणि माननीय न्यायालयाला असं म्हटलं की आम्ही ही चेकची रक्कम कोर्टात भरायला तयार आहे आणि ही फिर्याद जी आहे ती रद्द करावी,